ग्रामीण क्षेत्रों की स्थानीय निकाय चुनावों में 50% से अधिक आरक्षण रद्द होने की स्थिति में ओबीसी आरक्षण प्रभावित हो सकता है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार के इस बयान पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा के वरिष्ठ विधायक और ओबीसी नेता कृष्णा खोपड़े ने कांग्रेस पर निशाना साधा है। कृष्णा खोपड़े ने कहा कि देश के सर्वोच्च न्यायालय और उच्च न्यायालय के निर्देशों के अनुसार ही चुनाव संपन्न होंगे। उन्होंने कहा कि कांग्रेस आज भले ही ओबीसी समाज के मुद्दों पर बयानबाजी कर रही हो, लेकिन जब वह सत्ता में थे तब ओबीसी समाज के लिए कोई ठोस और प्रभावी काम नहीं किया। खोपड़े ने दावा किया कि महाराष्ट्र में ओबीसी मंत्रालय की स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाली सरकार ने की थी। उन्होंने कहा कि भाजपा और महायुति सरकार ने ओबीसी समाज के हितों की रक्षा के लिए कई महत्वपूर्ण कदम उठाए हैं। विधान परिषद चुनाव को लेकर श्री कृष्णा खोपड़े ने विश्वास व्यक्त किया कि महायुति के सभी 17 उम्मीदवार चुनाव में विजयी होंगे। उन्होंने कहा कि महायुति को जनता का व्यापक समर्थन प्राप्त है और चुनाव परिणाम भी इसी के अनुरूप आएंगे। एकूण 17 जागेवर विधान परिषदेच्या निवडणुका होत आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या अलायन्स हे संपूर्ण 17च्या 17 जागा या निवडणुकीमध्ये जिंकून येणार आहे। त्याचे मुख्य कारण असं आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासाच्या माध्यमातून संपूर्ण चित्र बदललेलं आहे। ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या सगळ्या जिल्ह्याचा अगर आपण विचार केला तर संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याचे काम, सगळ्याला विश्वासात घेऊन करण्याचे काम आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये 17चे 17 उमेदवार हे भारतीय जनता पक्ष आणि अलायन्सचे या ठिकाणी निवडून येतील, ज्यांचा आम्हाला खास विश्वास आहे। नाही, मागच्या वेळेसच आपल्याला माहित असेल का सुप्रीम कोर्टाने स्पष्ट रूपाने आदेश दिले होते का 50%च्या वरचं आरक्षण जाऊ नये आणि त्यामुळे आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणूक आयोगाने जे आता घोषित केलं आहे का 50%च्या वरचं अगर आरक्षण गेलं तर त्या निवडणुका घेता येणार नाही। हा सर्व विषय निवडणूक आयोगाच्या हाती नसून तर हा सर्व विषय सुप्रीम कोर्टाच्या हाती आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे आणि म्हणून हे खरं आहे का ओबीसी हा घटक फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे। 52%च्या वर तो ओबीसी या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आजची अशी वेळ आहे का बा हे आरक्षण वाढलं पाहिजे ओबीसीचं आणि म्हणून निवडणूक आयोगाने किती म्हटलं अखेर त्यांची बंधन आहे का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने ते निवडणुका घेऊ शकतात आणि नगरपंचायतच्या निवडणुका असो त्या ग्रामीणच्या कोणत्याही निवडणुका असो त्या नियमानुसार सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स अनुसारच त्या ठिकाणी निवडणुका होणार आहे आणि म्हणून या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या, कारण जनप्रतिनिधी म्हटलं तर अलगच फरक पडते, प्रशासक म्हटलं तर अलग फरक पडते, कारण जनतेले विश्वास हा जनप्रतिनिधीवर राहते, छोटे मोठे काम त्या भागातले करतात आणि म्हणून निवडणूक आयोगाने कुठेतरी याचा मार्ग काढून या निवडणुका घेणे हे अत्यंत गरजेचे आहे।